परळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गोलाईमधील अतिक्रमण 14 जुलैला काढण्यात येणार असून त्या संदर्भात संबंधित अतिक्रमण धारकांनी सूचना दिल्यानंतर आजपासून किरकोळ व्यापाऱ्यांनी आपापली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मोठ्या परिसरातील 100पेक्षा अधिक लहान अतिक्रमणे असून त्यामुळे व्यापारी, शेतकरी तसेच नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करताना सदरचे अतिक्रमण अडचणीचे ठरत होते. सभापती सूर्यभान मुंडे व उपसभापती प्राध्यापक विजय मुंडे यांनी पहिल्या बैठकीत ठराव घेऊन अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. परळी शहरातील मोठा मार्केट परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबत बाजार समितीने 14 जुलैपर्यंत अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावी अशी सूचना दिल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी या सूचनेचे स्वागत करीत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या इमारतीच्या दोन्ही बाजूस सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. संकटमोचन श्री हनुमान मंदिराच्या तिन्ही बाजूला अनेक चहा, भजे व इतर पदार्थ विक्रीचे दुकाने आहेत. त्यातच अनेक दुकानांची ही मोठी गर्दी होत असून आज बहुतांश दुकानदारांनी आपापली दुकाने काढण्यास सुरुवात केली आहे. संकटमोचन हनुमान मंदिराच्या मागे अनेकांनी बांबूची छत टाकून आपले व्यवसाय सुरू केले होते. आज दुपारपासून अशी सर्व दुकाने मजूर लावून काढून घेण्याचे काम सुरू झाले आहे. आज दिवसभरात 10पेक्षा अधिक जणांनी आपले अतिक्रमण दूर केले आहे. अनेक वर्षापासून व्यवसाय केलेली जागा सोडताना या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान तर झेलावेच लागणार आहे, परंतु ही जागा सोडताना अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तथापि अतिक्रमण असल्यामुळे नाईलाज आहे असेही काही जण म्हणाले. ट्रॅक्टर, मालवाहू, ऑटो आदींचा वापर करीत बांबूंची छत, दुकानातील चहाचे साहित्य व इतर साहित्य आज व्यापाऱ्यांनी जागेवरून हटवले. येत्या काही दिवसात परळीतील मोठा मार्केट मोकळा श्वास घेणार आहे.